नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमीमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण याच्या आधी ट्रिग्नोमेट्री हे चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे आणि आपण आता स्ट्रेट लाईन हे चॅप्टर स्टार्ट करत आहोत. स्ट्रेट लाईनचा फर्स्ट टॉपिक आहे लोकस. हे लोकस काय असतं तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की लोकस म्हणजे असे पॉइंट्स, अशा पॉइंटचा हे असतो, बंच असतो की जो ती जे गिव्हन इक्वेशन असते त्याला सॅटिस्फाय करतो. म्हणजे जर समजा x² + y² = 4 लिहिलाय, ते हे सर्कलचं इक्वेशन आहे ज्याचं सेंटर हा ओरिजिन आहे आणि रेडियस ही 2 आहे. तर x, y तुम्ही कोणताही पुट करा असा की ज्याचा स्क्वेअरचा सम हा 4 यायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण म्हणू की √2 x, y √2 हे दोन्ही हा पॉइंट सॅटिस्फाय करेल इक्वेशन. बरोबर आहे. √2² 2 + √2² 2 म्हणजे सर्कम्फरन्स जे असतं सर्कलचं ते काय, ते आहे लोकस. त्याच्यावर येणारा प्रत्येक पॉइंट हा x² + y² = 4 या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर हा इक्वल डिस्टन्सवर असतो. ज्या लाईन सेगमेंटचा तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतलाय तर त्या लाईन सेगमेंटचे जे एक्स्ट्रीम पॉइंट्स आहेत म्हणजे एंड पॉइंट्स आहेत त्याच्यापासून या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असणारा प्रत्येक पॉइंट इक्वल डिस्टन्सवर असतो. तर याला म्हणतात लोकस. लोकस म्हणजे त्या पॉइंटचा बंच असतो की जे पॉइंट्स ती कंडिशन सॅटिस्फाय करते. क्लिअर. चला स्टार्ट करूया. लोकस न्यूमेरिकल पासून स्टार्ट करूया आणि आपण पूर्ण थिअरी ही न्यूमेरिकल समजून घेताना शिकूया किंवा त्याच वेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. स्टार्ट करूया बेटा. कर्नाटका सीईटीचा क्वेश्चन आहे फर्स्ट. इन द डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट पी, पॉइंट पी च फ्रॉम द पॉइंट्स या पॉइंट आणि या पॉइंट पासून आर इक्वल, देन द लोकस ऑफ पी. तर माझ्या लक्षात आलं की लोकस ऑफ पी काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. ए आणि बी असा आहे. ए चे दिले त्यांनी a + b, a - b आणि बी पॉइंट दिला आहे a - b, a + b असे दिले. तर लोकस म्हणजे हा जो आहे मिड पॉइंट हा इक्वल डिस्टन्स वर आहे. हा पॉइंट इक्वल डिस्टन्स वर आहे. हा पॉइंट इक्वल डिस्टन्स वर आहे. हा पॉइंट ए आणि बी पासून इक्वल डिस्टन्स वर आहे. तर पी कोणताही घेतला आपण तर x, y न घेता आपण h, k घेत असतो. नंतर मग त्याला x, y मध्ये कन्वर्ट करून टाकत असतो. म्हणजे बाय जनरलायझिंग करून h, k असा एक पॉइंट घेतला जो इक्वल डिस्टन्स वर आहे. तर डिस्टन्स फॉर्म्युला लावावा लागेल आपल्याला. इथे काय कसं सॉल्व्ह करायचं, युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय म्हणतो, x1, y1 आणि x2, y2 हे दोन पॉइंट्स असतील तर यातलं डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करतात, x1 - x2² + y1 - y2². तुम्ही x2 - x1 केलं तरी चालतं. a - b होल स्क्वेअर किंवा b - a होल स्क्वेअर सेमच येतं. ठीक आहे. तर डिस्टन्स फॉर्म्युला लावूया. तर आता मी थिअरी जास्त लिहिणार नाही. आपला जो पॉइंट आहे p हा याचे कोऑर्डिनेट्स आपण h, k घेत असतो. लेट p, h, k बी द पॉइंट. ठीक आहे. एवढ्यावर कळलं आपल्याला. जास्त इथे बोर्डाचं सॉल्व्ह नाही करत आहे, पण बोर्डचं सॉल्व्ह करून राहिलो तेव्हा आपण सीईटी सॉल्व्ह करत आहे. h, k पॉइंट घेतला आणि याचं डिस्टन्स म्हणजे गिव्हन काय आहे की AP = BP. क्लिअर. हे गिव्हन आहे म्हणजे AP आणि BP जर सेम आहे तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करूया. h - a चे कोऑर्डिनेट्स a + b, x कोऑर्डिनेट आणि याचा होल स्क्वेअर प्लस k - a - b. हे झालं a आणि p चे कोऑर्डिनेट्स घेऊन डिस्टन्स. दुसरं
दुसरं येईल बी आणि पी चं डिस्टन्स. तर बीपी काढायचं आहे, तर एच मायनस ए मायनस बी होल स्क्वेअर आणि टोटल याचा प्लस के मायनस ए प्लस बी होल स्क्वेअर असं होईल. ठीक आहे, स्क्वेअरिंग करून टाकलं आपण. स्क्वेअरिंग करून टाकलं, स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड्स. तर काय मिळेल, एच मायनस ए प्लस बी होल स्क्वेअर प्लस के मायनस ए मायनस बी होल स्क्वेअर. थोडं फास्ट सॉल्व करू शकतो आपण. एच मायनस ए मायनस बी होल स्क्वेअर प्लस के मायनस ए प्लस बी होल स्क्वेअर. ठीक आहे, असा सॉल्व. आणि आता काय करायचं, ए मायनस बी आणि ए मायनस बी चेच फॉर्म्युले आहेत ना सगळे. तर ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी करायचं. तर काय होईल, हा ए आहे आपला, हा बी आहे असं समजा. तर ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 2h ए प्लस बी प्लस के स्क्वेअर प्लस ए मायनस बी होल स्क्वेअर मायनस 2k ए मायनस बी. इथे लिहू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर कॅन्सल करायला बरं होऊन जातं, प्लस ए मायनस बी होल स्क्वेअर मायनस 2h ए मायनस बी प्लस के स्क्वेअर प्लस ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 2k ए प्लस बी. करेक्ट, एक्स स्क्वेअर कॅन्सल, ए स्क्वेअर कॅन्सल, ए प्लस बी होल स्क्वेअर ए प्लस बी होल स्क्वेअर ए मायनस बी होल स्क्वेअर ए मायनस बी होल स्क्वेअर कॅन्सल, मायनस 2h ए प्लस बी मायनस 2k ए मायनस बी राहिलं. मायनस 2 पण कॉमन घेतो, मायनस 2 कॉमन घेतला तर h ए प्लस बी प्लस प्लस येईल, मायनस 2 घेतला म्हणून k ए मायनस बी असे इज इक्वल टू मायनस 2 इथनं पण कॉमन घेतला तर h ए मायनस बी प्लस k ए प्लस बी असं होईल. मायनस 2 अगेन कॅन्सल, मल्टीप्लाय करतो एच ए प्लस एच बी के ए मायनस के बी इज इक्वल टू एच ए मायनस एच बी प्लस के ए प्लस के बी. काय कॅन्सल होते अजून, एच ए कॅन्सल होतो, के ए कॅन्सल होतो. अच्छा, एच बी मायनस के बी आणि इथे राहिलं मायनस एच बी के बी. एच बी ला इकडे आणलं तर 2hb झालं इज इक्वल टू के बी ला तिकडे नेलं तर 2kb झालं. अगेन 2b कॅन्सल, तर काय मिळालं, h इज इक्वल टू k. बाय जनरलायझिंग जनरलाइज करून टाकलं तर काय झालं, h च्या जागेवर काय करायचं, x लिहायचं, k च्या जागेवर y लिहायचं. बस x इज इक्वल टू y, दॅट इज x मायनस y इज इक्वल टू 0. x मायनस y इज इक्वल टू 0. ऑप्शन ए करेक्ट आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. बरं, अशा प्रकारे सॉल्व करायचं. बस आपण फॉर्म्युला लावला, डिस्टन्स फॉर्म्युला. मला वाटतं काय बाकी काही केलं काहीच, तर डिस्टन्स फॉर्म्युला लावून आपण सॉल्व केलं. आपल्याला मिळालं x मायनस y इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर ही ती लाईन आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन. क्लियर. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. नेक्स्ट न्यूमेरिकल मी लिहिलेलंच आहे इथे. तर नेक्स्ट न्यूमेरिकल दिलाय, रीड करा. नेक्स्ट न्यूमेरिकल दिलाय, what is the equation of the locus of a point which moves such that 4 times its distance from x-axis is the square of its distance from the origin. असा क्वेश्चन दिला. ठीक आहे, तर असं करूया सॉल्व करताना. x आणि y ऍक्सिस घेऊया, x डॅश y डॅश. एक पॉइंट घेतला PH, हा पॉइंट. तर यांनी काय म्हटलंय, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ अ पॉइंट which moves such that 4 times its distance from the x axis
याचं डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून किती आहे, के आहे. एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स एक्स, आपण असं करतो ना, के आपलं डिस्टन्स किती आहे, के. याचं डिस्टन्स नाही तर करून बघा, हा पॉइंट येईल एक्स कॉमा 0, डिस्टन्स फॉर्म्युला लावला, h मायनस h 0, k मायनस 0, तर स्क्वेअर रूट ऑफ के स्क्वेअर, तर केच राहील. तर 4 टाइम्स के असं म्हणणं आहे. इज म्हणजे इज इक्वल टू, इज म्हणजे इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स हे शब्द महत्वाचे आहे. कसा स्क्वेअर हा शब्द डिस्टन्सचा स्क्वेअर म्हटलाय म्हणजे डायरेक्ट तुम्ही लिहाल याचा डिस्टन्स किती, एक्स स्क्वेअर प्लस के फ्रॉम ओरिजिन, h मायनस 0 चा होल स्क्वेअर प्लस के मायनस 0 चा होल स्क्वेअर म्हणजे h स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. याचा स्क्वेअर येतो हा डिस्टन्स, पण त्याने स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स म्हटलाय म्हणून स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. किंवा असे लिहू शकता तुम्ही, मला जर वाटत असेल तर हे डिस्टन्स झालं त्याचं आणि त्याचा अगेन स्क्वेअर झाला म्हणजे h स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. ठीक आहे. हे आलं. जनरलाइज केलं तर हे येईल, किंवा आपण असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस के स्क्वेअर मायनस 4k इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर जनरलाइज केलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस के म्हणजे वाय इज इक्वल टू 0. याला मॉड दिला आहे एक्स स्क्वेअर. ठीक आहे. डिस्टन्स हे निगेटिव्ह नसते ना, डिस्टन्स हे निगेटिव्ह नसते म्हणून इथे हे मॉड येऊन गेलाय. मॉड का दिसते म्हणजे कन्फ्युजन होत असेल तसं तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 4y एकच ऑप्शन आहे बी, दुसरा तर ऑप्शन दिसत नाहीये. इथे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन नाहीच आहे. हाच ऑप्शन तुम्ही टिक करा. पण मॉड का दिलाय तर डिस्टन्स हे निगेटिव्ह नसते म्हणून. कारण की तुम्ही इकडे घेतलं, तुम्ही जर निगेटिव्ह साईडला जर घेतला असता पी एच कोमा के म्हणजे इथे जर निगेटिव्ह येऊन राहिलाय वाय कोऑर्डिनेट तर इथे निगेटिव्ह आलं असतं. पण डिस्टन्स कधीच निगेटिव्ह येते का, नाही. म्हणून त्यांनी मॉड घेतलाय, कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे. बस जनरलाइज केलं तर इतकं डिस्टन्स मिळालं. बघा किती सिंपल होता. कधीचा आहे, कर्नाटका सीईटीचा 2004चा, किती सोपा न्यूमेरिकल. पण या स्क्वेअरवर लक्ष द्यायचं नाही तर ते स्क्वेअर रूट ऑफ लिहितो आपण डिस्टन्स म्हटलं की. ठीक आहे. चला थर्ड न्यूमेरिकल बघूया. आज लोकस कंप्लीट करायचं आहे आपल्याला. द लोकस ऑफ अ पॉइंट, द लोकस ऑफ अ पॉइंट whose difference of distances from the point P, 0 and minus 3, 0. Each question complete झाला. जेई मेनचा क्वेश्चन आहे. जेई मेन 2019 महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट. त्याचे ऑप्शन्स आहे एक्स स्क्वेअर बाय 4 मायनस वाय स्क्वेअर बाय 5 इज इक्वल टू 1. दुसरा आहे एक्स स्क्वेअर बाय 5 मायनस वाय स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 1. सी ऑप्शन आहे एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस वाय स्क्वेअर बाय 3 इज इक्वल टू 1. आणि डी ऑप्शन आहे एक्स स्क्वेअर बाय 3 मायनस वाय स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू 1. ठीक आहे. तर हा जेई मेनचा क्वेश्चन आहे. द लोकस ऑफ अ पॉइंट whose difference of distances from the point. ठीक आहे. तर बघा आपण याला कसं सॉल्व्ह करतो. याला सॉल्व्ह करण्याचा म्हणजे जास्त स्टेप्स
लावायच्या नाही, कमी स्टेप्स मध्ये सॉल्व्ह करायचं याला. ठीक आहे, खूप विचार म्हणजे करायचा, पण तिथे लिहत नाही बसायचं खूप. ठीक आहे, बघा आपण पॉइंट घेतला, लेट पी बी द पॉइंट. लेट आपला पी एच कॉमा के बी द पॉइंटच असतो ना. ठीक आहे, तर लोकस ऑफ अ पॉइंट, त्या पॉइंटचा लोकस फाइंड आउट करायचा आहे. हुज डिफरन्स ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट 3,0 एंड -3,0 इज 4. ठीक आहे, अच्छा, तर 3,0 आणि -3,0 इथे हा -3,0 आणि हा 3,0 आणि एक पॉइंट आहे आणि याचा डिफरन्स, याचं हे डिस्टन्स मायनस हे डिस्टन्स 4 येऊन राहिलं आहे, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, बरं, चला स्टार्ट करूया. याचं डिस्टन्स काय एच पीच या पॉइंट पासून, त्याचं सोपं आहे, h - 3 होल स्क्वेअर प्लस k - 0 होल स्क्वेअर, डायरेक्ट के स्क्वेअर मायनस दुसरं डिस्टन्स h प्लस 3 होल स्क्वेअर, कारण की h मायनस -3 h मायनस -3 प्लस k स्क्वेअर k - 0 स्क्वेअर इज इक्वल टू 4. आता बघा, आता स्क्वेअरिंग करा सर, स्क्वेअरिंग करा, बरोबर आहे, पण हाही स्क्वेअर रूट दिसतोय, हाही स्क्वेअर रूट दिसतोय, तर तुम्ही जर पहिल्याचा ए स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर, बी स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर -2ab, सर मग नाही येणार, कारण की स्क्वेअर रूट इंटू स्क्वेअर रूट स्क्वेअर रूटच येईल. मग काय करायचं, याला तिकडे घेऊन गेलो, थोडं इझी पण होतं, याला तिकडे घेऊन गेलो तर हे झालं h - 3 होल स्क्वेअर प्लस k स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस रूट ऑफ h प्लस 3 होल स्क्वेअर प्लस k स्क्वेअर. ठीक आहे, आता स्क्वेअरिंग करा. काय केलं, स्क्वेअरिंग केलं तर काय झालं, हे तर सर h - 3 होल स्क्वेअर झालं प्लस k स्क्वेअर झालं. हे इथे मात्र स्क्वेअरिंग कराल तर केअर घ्यायची, याचा होल स्क्वेअर घेऊन राहिलाय तुम्ही, म्हणजे हा ए झाला आणि हा टोटल बी झाला. ठीक, तर 16 याचा स्क्वेअर h प्लस 3 होल स्क्वेअर प्लस k स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ h प्लस 3 होल स्क्वेअर प्लस k स्क्वेअर. बरं, याचं एक्सपान्शन करू, h स्क्वेअर प्लस 9 मायनस 6h किंवा -6h पहिले लिहून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. 6h प्लस 9 प्लस k स्क्वेअर असं आलं इज इक्वल टू 16 प्लस h स्क्वेअर प्लस 6h प्लस 9 प्लस k स्क्वेअर प्लस 8 रूट ऑफ h प्लस 3 होल स्क्वेअर प्लस k स्क्वेअर असं आलं. ठीक आहे, आता बघायचं कॅन्सल वर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं की कॅन्सल, कारण इतक्या टर्म्स आपल्याला चालत नाही. अच्छा, 6h 9 कॅन्सल होतो, 6h ला इकडे आणलं तर -12h झालं, 16 ला इकडे आणलं तर -16 झालं सगळे टर्म्स, ही झाली आणि याला राहू दिलं तिकडेच 8 रूट ऑफ h - 3 होल स्क्वेअर प्लस k स्क्वेअर. बरं, 4 नी डिवाइड करता येते का, बिलकुल करता येते, -4 ने करून टाका, तर हे होईल 3h - 4 प्लस है ना, -4 ने डिवाइड केलं आणि झालं -2 h - 3 होल स्क्वेअर प्लस k स्क्वेअर. स्क्वेअरिंग करून टाकलं. आता अगेन स्क्वेअरिंग, कारण की असं तर लोकस कुठे दिसत नाही, अगेन स्क्वेअरिंग, तर हे येईल याचा स्क्वेअर म्हणजे 9h प्लस 2 इंटू 3h इंटू 4 24h प्लस 16 इज इक्वल टू -2 चा स्क्वेअर 4 आणि हे ब्रॅकेट मध्ये h - 3 होल स्क्वेअर प्लस k स्क्वेअर आणि हा 4 सगळ्यांना मल्टिप्लिकेशन मध्ये, 4 सगळ्यांना मल्टिप्लिकेशन मध्ये.
याचं एक्सपान्शन राहिलं सर तर करून टाका. काय येतं h² मायनस 6h प्लस 9 प्लस k² म्हणजे 4h² मायनस 24h 36 प्लस 4k कसा काही कॅन्सल होते का? काहीच कॅन्सल नाही होत आहे सर, काहीच कॅन्सल नाही. 4h² ला इकडे आणलं कारण हे आहे 9h² प्लस 24h प्लस 16 इज इक्वल टू आहे ना, 4h² ला इकडे आणलं तर काय झालं सबट्रॅक्ट 5h². मग k² वाली टर्म 4k² मायनस 4k असा या टर्म्स गेल्या इकडे. 24h तर 24h 48 मध्ये कुठेतरी गडबड झाली असू शकते. बघूया थोडं. मला वाटलंच ही गडबड झाली आहे. h प्लस 3h प्लस 3h प्लस 3 म्हणजे हे प्लस येईल म्हणजे हे 24 येईल, कॅन्सल होते. हे गडबड कशावरून कळली की इथे x² y² म्हणजे h² आणि square मध्येच दिसते. बाकी तो जो h म्हणजे x वाली टर्म याच्यात ऑप्शन्स मध्ये पण नाहीये, त्याच्यामुळे मिस्टेक जर झाली असेल तर ती लक्षात येऊ नये. ठीक आहे. अच्छा ही टर्म्स गेली, ही 9h² ही गेलं. याला 16 ला तिकडे नेलं तर 20 झालं. 20 ने डिवाइड करून टाकलं तर काय झालं h² बाय 5h² अपॉन 20 म्हणजे h² बाय 4 आणि 4k² अपॉन 20 म्हणजे k² बाय 5 इज इक्वल टू 1. 1 into 20 आहे ना, 20 ला या साईडला आणून डिवाइड केलं, जनरलाइज केलं तर काय होईल x² बाय 4 मायनस y² बाय 5 इज इक्वल टू 1. हाय लोकस आपला हाय x² बाय 4 ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. हाय कसा हायपरबोला. काय हायपरबोला कशाचं इक्वेशन आहे हायपरबोलाचं. ठीक आहे. त्याचा लोकस काय म्हणून राहिलाय हायपरबोला. डिफरन्स म्हटलं म्हणजे आता तुम्ही पुढे जाल त्यावेळेस लक्षातच येईल पॅराबोला हायपरबोला आणि इलिप्स मध्ये डिफरन्स ऑफ डिस्टन्सेस म्हटलं या से 3,0 मायनस 3,0 त्याला म्हणतात फोसाय. दोन असतात म्हणून. ठीक आहे. तर त्याच्यापासून डिफरन्स म्हटलं तर येतं हायपरबोला आणि ऍडिशन म्हटलं सम ऑफ डिस्टन्सेस तर इलिप्स. ठीक आहे. तर कशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलं आहे. 3rd नंबरचं न्यूमेरिकल. 4th नंबरचं बघूया. त्यात 9 न्यूमेरिकल्स आहेत. फास्ट मध्ये होऊन जातात. काही न्यूमेरिकल्स फार लवकर होऊन जातील असं मला वाटतंय. 4th आहे let O 0,0 and A 0,1 be two fixed points. Then the locus of a point P. Then the locus of a point P such that the perimeter of triangle AOP is 4. हा कधी विचारलाय JEE 2019. मला असं वाटतं हा क्वेश्चन आपण क्वेश्चन बरोबर लिहिला होता पण तो विचारला गेला होता MPPET चा. त्यात करेक्शन करून टाकाय. तो MPPET चा होता हा JEE चा. ठीक आहे. तो तर कधी कधी इकडे तिकडे लक्ष
नाही द्यायला पाहिजे बी. याचे ऑप्शन्स आहेत 8x² minus 9y² plus 9y is equal to 18. B ऑप्शन है 9x² minus 8y² plus 8y is equal to 16. C ऑप्शन है 9x² plus 8y² minus 8y is equal to 16. आणि डी ऑप्शन आहे मित्रांनो 8x² plus 9y² minus 9y is equal to 18. ठीक आहे. हा 4th नंबरचा न्यूमेरिकल आहे. क्वेश्चन रीड करायचं चांगल्या तऱ्हेने, तेव्हाच कळतं. त्याला क्वेश्चनला वेळच नाही दिला आणि सॉल्व्ह करत बसलं तर मिस्टेक होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. ठीक आहे. क्वेश्चन चांगल्या तऱ्हेने रीड करायचा. आपण एक रफ डायग्राम काढूया याची. रफ डायग्रामनी काय होतं की इझिली आपल्याला लक्षात येतं की काय करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यात जॉमेट्री मध्ये कधीही लक्षात ठेवायचं की डायग्रामला फार महत्व आहे. चला डायग्राम काढूया. काय म्हणतो आहे ओ 0,0. ठीक. ए 0,1. तो ऍक्सिस वर येईल ना 0,1. ठीक. आणि 2 फिक्स पॉइंट्स. Then locus of point P such that the perimeter P इथे घेतला H, K. हा ट्रायंगल फॉर्म केला. ठीक आहे. Then the locus of a point P such that its perimeter of triangle AOP is formed. त्याचं पेरिमीटर कसं असतं ट्रायंगलचं? ट्रायंगलचं पेरिमीटर सोपं आहे सर. OA plus AP plus PO. तर OA plus AP plus PO is equal to 4 दिला आहे. हे पेरिमीटर असतं ट्रायंगलचं आहे ना, तिन्ही साइडचं ऍडिशन. हे असतं पेरिमीटर, लक्षात ठेवायचं. बरं. एओ डिस्टन्स फॉर्म्युला सर. सर डिस्टन्स फॉर्म्युला H, K दिलाच आहे. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू आम्ही. बरं करा. एओ किती येऊन राहिलंय सर? हे असं डिस्टन्स 1च येऊन राहिलंय. ते शॉर्टकट मध्ये आलं पाहिजे ना, नाहीतर तुम्ही 0 - 0 चा स्क्वेअर रूट ऑफ 0 - 0 चा स्क्वेअर 0 - 0 चा होल स्क्वेअर 0 - 1 चा होल स्क्वेअर असं करत बसल्यापेक्षा ते 1च येते. हे 1 येते. AP किती येते? H - 0 स्क्वेअर रूट ऑफ H - 0 म्हणजे x², K - 1 प्लस PO किती येते? इथे सोपं आहे सर. H - 0 चा होल स्क्वेअर प्लस K - 0 चा स्क्वेअर म्हणजे h² प्लस k² इज इक्वल टू 4. अच्छा, तर इथे 2 स्क्वेअर रूट मध्ये येऊन राहिले आहे. h² प्लस K - 1 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू, तर ह्या 1 ला इकडे आणलं 3 झाला आणि याला इकडे आणतोय. का बरं सर असं केलं? कारण की तुम्हाला आताच सांगितलं स्क्वेअर रूट मध्ये 2 टर्म्स इकडे नका राहू द्या. करणे डबलच असते, पण गोष्ट कशी आहे की याला तुम्ही मल्टिप्लाय कराल तर फार मोठा नंबर येईल. तर शॉर्टकट कसे यूज करायचे हे लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन फास्ट कसं करता येईल? याचं काय केलं? स्क्वेअरिंग. काय केलं? स्क्वेअरिंग केल्याबरोबर मिळालं h² प्लस K - 1 चा होल स्क्वेअर. पण इकडे तसं नाही. इकडे हा ए झाला, हा बी झाला आणि a - b होल स्क्वेअर झाला. नाही, इथे स्क्वेअर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. 9 प्लस h² प्लस k² असं मिळालं. a² प्लस b² मायनस 2 इंटू 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ a² प्लस k² असं मिळालं. ठीक आहे. बरं, याचं एक्सपान्शन करून टाकू. म्हणजे
कॅन्सल करायला बरोबर जातं. के स्क्वेअर मायनस 2k प्लस 1 इज इक्वल टू 9 प्लस ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर मायनस 6 रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. जीचा क्वेश्चन आहे का सोपा म्हणूनच दिला असेल. ए स्क्वेअर कॅन्सल. अच्छा, याला इकडे घेऊन जाऊ. हे होईल 6 रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर आणि याला इकडे घेऊन जाऊ तर हे 2k होऊन जाईल. हा ही पूर्ण टर्म नेली आहे आपण, नाही तर मायनस 6 करा ना. 9 राहिलाय, 1 ला इकडे आणलं तर 8 झाला. तर 2 नी पुन्हा करता येतं ना. तर हे झालं 3 रूट ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर इज इक्वल टू के प्लस 4 आहे ना. आपण पुन्हा 2 नी डिवाइड करून टाकलं, सिंपल करायच्या याच्या. आणि आता स्क्वेअरिंग करून टाकलं. स्क्वेअरिंग काय झालं 9 ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर इज इक्वल टू के प्लस 4 चा होल स्क्वेअर के स्क्वेअर प्लस 8k प्लस 16. हे झालं 9 स्क्वेअर प्लस 9k स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर प्लस 8k प्लस 16. अच्छा, यांना दोघांना तिकडे नेलं तर 9 स्क्वेअर प्लस 8k स्क्वेअर 9k स्क्वेअर मधून k स्क्वेअर गेला इज इक्वल टू 16. असं दिसतंय का? बाय जनरलाइज म्हणजे 9x स्क्वेअर प्लस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 16 असा काही ऑप्शन दिसतंय का? 9x स्क्वेअर प्लस 8y स्क्वेअर. अच्छा, हे तर का असं मिस्टेक नाही झालं. 8k तर येईलच ना. हा इज इक्वल टू 16. ठीक आहे, तर 8y होईल ना इज इक्वल टू 16 असा ऑप्शन. 9x स्क्वेअर 8y स्क्वेअर मायनस 8y इज इक्वल टू 16. ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे. क्लियर? तर जी मेनचा क्वेश्चन आहे पण इतका काही डिफिकल्ट नव्हता. डिस्टन्स फॉर्म्युला लावायचा होता. ठीक आहे, इतका काही डिफिकल्ट नव्हता. सॉल्व्ह करू शकत होतो आपण. ठीक आहे, अशा प्रकारे आपण डिस्टन्स फॉर्म्युला फक्त हे 2 स्क्वेअर रूट लावायच्या वेळेस जवळ जवळ आले. डिस्टन्स बिटवीन डिफरन्स ऑफ डिस्टन्सेस हा जो न्यूमेरिकल होता याच्या आधीचा, अशा याच्यात थोडी काळजी घ्यायची. 5th नंबरचा क्वेश्चन. लेट ये 2,3 बी आहे 3, -6 सी आहे 5, -7 ही 3 पॉइंट्स म्हणजे आम्हाला माहिती आहे की हे 3 पॉइंट्स आहेत. ठीक आहे, 3 पॉइंट्स. If P is point satisfying the condition satisfying the condition PA square plus PB square is equal to 2PC square is equal to 2PC square. Then a point that lies on the locus of P is, आणि हा क्वेश्चन विचारला होता AP. 2018 चा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स आहेत 2, -5 बी आहे, -2, 5 सी आहे, 13, 10 आणि डी आहे, -13, -10. बघा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे.
आतापर्यंत आपण जसे बघितले तसे लेट ए बी सी 3 पॉइंट दिले, बरोबर आहे. बी 3 पॉइंट्स. इफ पी इज अ पॉइंट सॅटिस्फाइंग द कंडिशन, ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा पॉइंट. ठीक आहे. तर पी एस स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर इज इक्वल टू 2pc स्क्वेअर ही कंडिशन दिलेली आहे. तर आपण काय करू बघा, आपण एक रफ स्केच करू. ट्रायंगलच घेऊ ना. ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, सी पॉइंट आहे, हा पी पॉइंट आहे. हा म्हणतोय की पी एस स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस पी सी स्क्वेअर. पी ला एच कॉमा के घेतली. ट्रायंगल म्हणून दिलं नाहीये, पण आपण चला असंच लिहू. त्याचं तुम्ही बाहेर पण घेऊ शकता, असं काही नाही. अच्छा, इथे डिस्टन्स फॉर्म्युला आहे का? करेक्ट, डिस्टन्स फॉर्म्युला आहे. तर पी ए स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर, तर पी ए डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट लिहायची गरज नाही राहिली. पी बी स्क्वेअर स्क्वेअर रूट लिहायची गरज नाही राहिली. तर एच मायनस 2 चा मी तो पहा कसं लिहितो, नाही तर एकदा लिहून देतो, असं नाहीये. एकदम शॉर्टकट पण योग्य नाही आहे. पी ए स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर इज इक्वल टू 2pc स्क्वेअर. पी ए स्क्वेअर लिहितो एच मायनस 2 होल स्क्वेअर प्लस के मायनस 3 होल स्क्वेअर. हे झालं तुमचं पी ए स्क्वेअर. ठीक आहे. स्क्वेअर रूट दिला तर डिस्टन्स झाला तर त्याचा स्क्वेअर. पी बी स्क्वेअर, पी बी एच मायनस 3 होल स्क्वेअर प्लस के प्लस 6 होल स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस pc h minus 5 whole square plus k plus 7 whole square. आणि हे एका ब्रॅकेट मध्ये लिहा. बरेचदा हा 2 यालाच मल्टिप्लाय होतो. 2 होल क्वांटिटीला मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा मिस्टेक होते. ठीक आहे. बरं, मग आता एक्सपान्शन करणे. ए स्क्वेअर मायनस 4h प्लस 4 प्लस के स्क्वेअर मायनस 6k प्लस 9 प्लस h स्क्वेअर मायनस 6h प्लस 9 प्लस k स्क्वेअर प्लस 12k प्लस 36 इज इक्वल टू h स्क्वेअर. तर 2 ने मी सायमल्टेनियसली मल्टिप्लाय केलं तर चालेल का बघा. h स्क्वेअर 2h स्क्वेअर मायनस 10h मायनस 20h 25 म्हणजे 50 के स्क्वेअर म्हणजे 2k स्क्वेअर 14k येईल सर इथे. 14 28 49 इंटू 2 98 असं. काय काय कॅन्सल होतं. s स्क्वेअर s स्क्वेअर 2s स्क्वेअर 2s के स्क्वेअर 2k स्क्वेअर आणि हे 2k स्क्वेअर. अच्छा, आता h बघूया थोडे. h कडे लक्ष द्या. मायनस 6h मायनस 4h 10h आणि 20h तिकडे नेला 10h झाला. कसं काय, हे मायनस 10h आणि हा तिकडे गेला तर प्लस झाला 20h 10h. h ला केचं बघू. मायनस 6k 12k प्लस 6k राहिलं सर आणि प्लस 6k राहिलं आणि 28k ला तिकडे नेला तर मायनस 22k झालं. 6k मायनस 28k. आता काय राहिलंय कॉन्स्टंट. कॉन्स्टंट या साईडला लिहायचं. 9 प्लस 9 18 18 प्लस 36 किती होतात 54 किती होतात 50. झाली इकडले कॉन्स्टंट. 9 केअरफुली करायचं. इकडे जात इकडे किती राहिले हे तर सर 98 प्लस 150 148 किती होतात 148. सबट्रॅक्शन करून टाका किती होतं 4 आणि 9 94 90. ठीक आहे. 50 प्लस 96 98 बरोबर आहे 140. हा ठीक. अच्छा, असं मिळालं. तर याला अजून डिवाइड करू शकतो का 2 नी करता येतं. 5h मायनस 11k इज इक्वल टू. गडबड झाली की एकदा बघून घेऊ. हा 4 फुटला सर, हा 4 फुटला
तर 4 याच्यात ऍड होईल 54 मध्ये, 58 होईल, तर 90 होईल, आणि 2 ने डिवाइड केलं तर 45 होईल. ठीक. तर आपल्याला मिळाला 5x minus 11y is equal to 45. हे लोकस मिळालं आपल्याला, p चं लोकस. आता काय करू सर, यांनी तर विचारलंय की लोकस ऑफ p is then the point, a point that lies on the locus. locus वर lie करणारा कोणता पॉइंट? 2 minus 5 पहिला चेक केला a, तर 5 into 2 minus 11 into 5, तर 11 into 5 हेच minus 5 आहे ना त्यातल्या त्यात, तर हे तर 10 minus 65 होते सर, नॉट इक्वल टू 40. ठीक आहे, बी बघू. 5 into minus 2 minus 11 into 5 किती येतात? minus 10 आणि minus 55 minus 65 is not equal to 45. सी ऑप्शन असे चेक करावे लागतात. 13 10 है ना, तर 5 into 30 minus 11 into 10 किती होऊन राहिले? 65 minus 110 सर येऊन राहिले minus 45 is not equal to 40. Last, D option. 5 into minus 30 minus 11 into minus 10. सर हे येऊन राहिले minus 65, हे येऊन राहिले plus 110. minus minus cancel, हे minus येऊन राहिले सर 45 is equal to 45. ऑप्शन डी करेक्ट. ऑप्शन डी करेक्ट आहे. तरी चेक करावे लागतात मात्र, प्रत्येक पॉइंट चेक करावा लागतो. ठीक आहे, इथे ऑब्झर्वेशन नाही चालू, कॅल्क्युलेशनच चालू. ठीक आहे, तर डी हा पॉइंट लाय करून आलाय कशावर? लोकस ऑफ पी वर. क्लिअर? बघून घ्या 6 नंबरचा क्वेश्चन बघूया. मग चांगला क्वेश्चन होता, म्हणजे थोडं डिफरंट दिलं होतं यांनी, पॉइंट दिला होता. ठीक आहे, आपल्याला काय दिला होता? पॉइंट दिला होता. 6 नंबरचा क्वेश्चन. लेट A 2, -3 and B -2, 1 वरती गेला. The vertices of a triangle, the vertices of a triangle ABC, A आणि B vertices दिले आहेत. If the centroid of this triangle moves on 2x plus 3y is equal to 1. Then the locus of the vertex, of a vertex C is the line. AIEEE 2004. AIEEE 2004 चा क्वेश्चन विचारू शकता ना. ऑप्शन आहे 3x plus 2y is equal to 5. B ऑप्शन है 2x minus 3y is equal to 7. C ऑप्शन है 2x plus 3y is equal to 9. आणि D ऑप्शन है 3x minus 2y is equal to 3. असे ऑप्शन दिले. तर क्वेश्चन काय दिलाय? क्वेश्चन दिलाय की 2 वर्टायसेस दिले आहेत ट्रायंगलचे. चांगला आहे, 2 वर्टायसेस दिलेले आहेत आणि त्यांनी म्हटलं की सेंट्रोइड ऑफ दिस ट्रायंगल मूव्स ऑन या लाईनवर आहे सेंट्रोइड. अच्छा, देन द लोकस ऑफ वर्टेक्स C चा लोकस विचारलाय.
थोडं डिफरंट टाईपचं आहे. चला आपण बघूया कसं करता येईल हे बघूया. आपण काय करू, आपलं तर ते नेहमीच असतंच. काय आपण काय करतो, रफ स्केच. तर IA, IB, IC याचे कोऑर्डिनेट दिले 2,-3, याचे दिले -2,1. बीचे सेंट्रॉइड आहे, तर सेंट्रॉइड आपण इथे G ने डिनोट करतात ना, H कॉमा नाही, रॉंग होईल. सेंट्रॉइड बघू द्या मला. सेंट्रॉइड ऑफ दिस ट्रायंगल, देन द लोकस ऑफ व्हर्टेक्स, व्हर्टेक्स C विचारला आहे. तर आपण व्हर्टेक्स C ला H कॉमा घेऊ. ज्याचा लोकस विचारलाय ना, लोकस ज्याचा विचारला असतो ना त्याला H कॉमा K घ्यायचा. आणि हा G आहे, पण याची कोऑर्डिनेट दिले नाही आहे, पण हा एका लाईनवर आहे आणि या लाईनचं नाव आहे 2x + 3y = 1. या लाईनचं नाव आहे 2x + 3y = 1. तिकडे दिसत नसेल तर इकडे लिहू, 2x + 3y = 1 या लाईनचं नाव. बर, तर लोकस ऑफ C फाइंड आउट करायचं. करून सेंट्रॉइड माहिती आहे मला. सेंट्रॉइड काय असतं, G चे कोऑर्डिनेट्स काढू शकता का? बिलकुल काढू शकतो सर. A चा, B चा आणि C चा x कोऑर्डिनेटचा सम अपॉन 3, x1 + x2 + x3 अपॉन, आणि y कोऑर्डिनेट y1 + y2 + y3 अपॉन 3. सिंपल सर. तर याचे कोऑर्डिनेट होऊन जाईल h + 2 - 2 अपॉन 3. तिन्हीचा सम केला x1, x2 आणि x3 चा. तसंच k -3 + 1 अपॉन 3. हे झाले सर सेंट्रॉइड चे कोऑर्डिनेट्स. हे जर सेंट्रॉइड चे कोऑर्डिनेट झाले तर एकदा पुन्हा लिहून देतो. काय मिळाले तुम्हाला, 2 तर कॅन्सल झाला, h/3, आणि दुसरा मिळाला k - 2 अपॉन 3. हा मिळाला सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट. बट हिज पॉइंट सेंट्रॉइड lie सेंट्रॉइड ऑफ दिस ट्रायंगल, म्हणजे हा पॉइंट मूव्ह ऑन दिस, या लाईनवर मूव्ह करून राहिला आहे. मूव्ह करून राहिलाय म्हणजे त्या लाईनवर एक्झिस्ट करून राहिलाय, म्हणजे त्या लाईनचं इक्वेशनला सॅटिस्फाय करून राहिलाय. सॅटिस्फाय करून राहिलाय. पुट करा सर, x च्या जागेवर हा आणि y च्या जागेवर हा. तर काही 2, x च्या जागेवर h/3 प्लस 3 इंटू y च्या x च्या जागेवर हा, y च्या जागेवर हा. k - 2/3 = 3 कॅन्सल. तर थ्रू आउट मल्टिप्लाय करून टाकायचं ना, सगळ्यात बेस्ट. डिनॉमिनेटर सेम आहे ना, तो 2h + 3 × k - 2 = 3. याला हा 3 कॅन्सल झाला, हा 3 कॅन्सल झाला, या 3 ला न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, त्या 3 घेतला डिनॉमिनेटर मल्टिप्लाय. किती आलं, 2h + 3k - 6 = 3. म्हणजे 2h + 3k = 9. जनरलाइज केलं तर 2x + 3y = 9. हीच ती लाईन आहे. 2x + 3y = 9. ऑप्शन सी, की ज्याच्यावर C लाईन होऊन राहिली. लोकस ऑफ व्हर्टेक्स C कोणत्या लाईनवर लाय करून राहिलाय, 2x + 3y = 9. कळलं का? सिंपल आहे. काय केलं, काहीच नाही केलं. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काढले, पण सेंट्रॉइडचे घ्यायचे नाही, h, k नाही घ्यायचे. ज्याचा लोकस विचारलाय त्याचे घ्यायचे, काळजी घ्यायची. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, x1 + x2 + x3 अपॉन 3, y1 + y2 + y3 अपॉन 3. त्याच्यामुळे आपल्याला सेंट्रॉइडचे म्हणून गेले नाही इन द फॉर्म ऑफ h and k. ते
त्या लाईनवर पुट करायचे, कारण त्या लाईनवर मूव्ह होऊन राहिला आहे सेंट्रॉइड, म्हणजे सेटिस्फाय करत असेल त्या लाईनच्या कंडिशनला, बस त्याच्यावर पुट केलं तर आपल्याला लोकस मिळतो सी एच कॉमा के चा, मेन ते एच कॉमा के चा, त्याचा लोकस मिळाला 2x + 3y = 9. ऑप्शन सिंपल. बघा किती सिंपल असतात लोकसचे क्वेश्चन्स, असतात सिंपल, फक्त थोडं समजून घ्यावं लागतं कशाला एच कॉमा के घ्यायचं, काय कंडिशन सॅटिस्फाय, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याच्यावर पुट करायचं, हे कळायला पाहिजे. चला 6 झालं का आपलं. 7 नंबर. आता थोडे डिफिकल्ट येतील. 7, 8, 9. इक्वेशन ऑफ द लोकस, इक्वेशन ऑफ द लोकस of the centroid of the triangle whose vertices are a cos k comma ये साइन के, बी साइन के, ए कॉस के, बहुते माइनस बी कॉस के, माइनस बी कॉस एंड 1, 0 and 1, 0. Here k is a parameter. Here k is a parameter. Is EAMCD 2016 चा क्वेश्चन आहे आणि ऑप्शन्स आहेत. त्याचे ऑप्शन्स 1 - 3x होल स्क्वेअर plus 9y² is equal to a² plus b². b आहे 3x - 1 9y² 3x - 1 whole square plus 9y² is equal to a² plus b². 2a² plus 2b². बस आहे 3x plus 1 CA 3x plus 1 whole square plus 9y². 3y चा whole square म्हणजेच 9y². असं ठीक. a² plus b² आणि b आहे 3x plus 1 whole square plus 3y चा whole square is equal to 3a² plus 3b². असे दिले ऑप्शन्सच फार मोठे मोठे दिले. बरं हा क्वेश्चन बघा पुन्हा सेंट्रॉइडचा आहे. हा क्वेश्चन तुम्ही ऑब्झर्व कराल तर हा कशाचा आहे, सेंट्रॉइडचा. बरं लोकस कशाचं विचारलंय ते महत्वाचं आहे. जसं सीचं विचारलं होतं तर एच कॉमा के घेतलं, इथे लोकस कशाचं विचारलंय, इक्वेशन ऑफ लोकस ऑफ द सेंट्रॉइड. कशाचा लोकस विचारलाय, सेंट्रॉइडचा. ऑफ द ट्रायंगल विथ वर्टायसेस, वर्टायसेस तिन्ही दिले आहेत. आपण लेट याला ए म्हणू, याला बी म्हणू, याला सी म्हणू. ट्रायंगल काढू ए बी सी आणि जी चा लोकस काढायचा एच कॉमा के. कशाचा लोकस विचारलाय, जी चा, सेंट्रॉइडचा एच कॉमा. ठीक आहे, लेट जी एच कॉमा के be a centroid. Be the centroid. ठीक आहे विशेष. ठीक आहे सेंट्रॉइड. बरं आता सेंट्रॉइड आहे तर काय करावं लागेल, वर्टायसेस दिले सर, सोपं आहे. सेंट्रॉइड काय असतं, x1 plus x2 plus x3. हा x1 आहे सर, हा y1 आहे. इच्छेतच करून देऊन राहिला मी तुम्हाला, म्हणजे करायचं मोठं आहे न्यूमेरिकल असं नाही. x2 y2 आहे सर x3
आय बाय 3. तर h इज इक्वल टू काय येईल सांगा सर, x1 plus x2 plus x3 upon 3 a cos k plus b sin k plus 1 upon 3 आणि k is equal to काय येईल y1 plus y2 plus y3 upon 3 y1 a sin k plus b sin minus b cos k plus 0 आहे याची गरज नाही आपण बरं कसं करायचं सर आता h आणि k मध्ये कसं काढायचं आणि इक्वेशन बघा सर h आणि k ला तर तुम्ही x y मध्ये कन्वर्ट कराल पण a आणि b शिवाय दुसरं काही दिसून नाही राहिलं k तर दिसूनच नाही राहिलाय हो k कसा दिसणार आहे त्यांनी पहिलेच म्हटलं आहे k इज अ पॅरामीटर हे तुम्ही ज्या वेळेस पॅराबोला ही हायपरबोला हे बघा इव्हन सर्कल मध्ये पण पॅरामीटर असतात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर हे जर इक्वेशन आहे सर्कलचं तर त्याचे पॅरामीटर काय असतात ए कॉस थिटा ए साइन थिटा थिटा इज अ पॅरामीटर म्हणजे जो असतो पॅरामीटर काय असतो म्हणजे यांनी के व्हॅनिश करायचं आहे मला के गायब करायचं पॅरामीटर गायब करतो पॅरामीटर व्हॅनिश करतो ठीक आहे तर पॅरामीटर आपल्याला एलिमिनेट करायचं कसा करणार सर एक काम करा तुम्ही हा जो दिसतोय ना हा दिसतोय याला असं काही कन्वर्ट करू शकता का करू शकतो 3h minus 1 होऊन जाईल 3h minus 1 बरोबर a cos k plus b sin k कारण की तिकडे तसंच दिसते and 3 ला इकडे आणलं 3k is equal to a sin k minus b cos k सर k कॅन्सल करायचं आहे ना sin square k plus cos square k is equal to 1 होते पण कसं करायचं सर इथे जर स्क्वेअर केला ना तर स्क्वेअर केला तर cos स्क्वेअर के sin स्क्वेअर के मिळेल पण हे त्याचे कोएफिशिएंट काय राहील a स्क्वेअर b स्क्वेअर कॉमन नाही निघणार सर इकडे a sin के a cos के आता हो आता जमेल a स्क्वेअर कॉमन काढून घेऊ आपण आणि cos स्क्वेअर के प्लस sin स्क्वेअर के 1 करू मग एक काम करायचं याचा स्क्वेअर म्हणजे याला इक्वेशन 1 मिळालं याला इक्वेशन 2 मिळालं आणि squaring and adding equation 1 and 2 लेफ्ट हँड साइडचे LHS मध्ये ऍड करा RHS मध्ये करा कदाचित सिम्प्लिफाय होऊ शकतो बघ 3h minus 1 whole square plus 3k square हो सर आता इकडे याचा स्क्वेअर किती मोठा येईल याचा स्क्वेअर स्क्वेअर कॉस स्क्वेअर के प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर के ठीक आहे माइनस ट्वाइस ए बी साइन के इंटू कॉस असं प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर के याचा करून टाकलाय प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर के माइनस 2ab जे इथे प्लस येईल हा प्लस माइनस 2ab साइन के इंटू कॉस के अरे यांचे ऍडिशन होऊन राहिले आता बघा ए स्क्वेअर कॉमन काढला तर काय मिळेल साइन स्क्वेअर के प्लस साइन स्क्वेअर के प्लस कॉस के मिळाल हो यात बी स्क्वेअर कॉमन काढला तर काय मिळालं साइन स्क्वेअर के प्लस कॉस आणि याच्यात एक तर कॅन्सल सर बघा प्लस ट्वाइस ए बी साइन के इंटू कॉस के माइनस ट्वाइस ए बी साइन के कॉस के कॅन्सल तर हे तर 1 येऊन राहिले हे 1 येऊन राहिले हे तर एलिमिनेट केला ए स्क्वेअर प्लस बी जनरलाइज करून टाकायचं 3x h च्या जागेवर x y च्या जागेवर k च्या जागेवर y
minus 1 whole square plus 3y whole square is equal to a square plus b square. ऑप्शन दिसतंय का पुढे? सर सगळे तसेच दिसतंय, पण इथे मायनस आहे ना, हे प्लस आहे, म्हणजे हाही ऑप्शन गेला, हाही गेला. यात एकदम तसं कन्फ्युज करतात. 2a स्क्वेअर आहे, हा दिसतो तसा 9y स्क्वेअर, LHS सेम दिसते, पण तिकडे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आहे, म्हणजे हाही ऑप्शन गेला, एकच ऑप्शन राहिला. पण सर इथे का 1 मायनस 3x चा होल स्क्वेअर आहे, सगळं बरोबर आहे सर. 3y चा 9y स्क्वेअर होईल आणि a स्क्वेअर b स्क्वेअर ही बरोबर आहे, पण इथे ना सर 1 मायनस 3x आहे, तिथे 3x मायनस 1 चा होल स्क्वेअर. बेटा हे लक्षात ठेवा, a मायनस b होल स्क्वेअर इज इक्वल टू b मायनस a होल स्क्वेअर. मग 3x मायनस 1 चा होल स्क्वेअर म्हणा की 1 मायनस 3x चा होल स्क्वेअर म्हणा, सेमच असतं. ऑप्शन ए करेक्ट, ऑप्शन ए करेक्ट. क्लियर? ठीक आहे, चला 8 नंबरचा न्यूमेरिकल बघूया. एट नंबरचं आता मी सांगितलंय की हे दोन थोडे डिफिकल्ट वाटू शकतात, पण आपण करूया. याला 8 लेट P be 1,0 and Q be a point on the locus y square is equal to 8x. The locus of midpoint of PQ, the locus of a midpoint of PQ is, हा क्वेश्चन आहे या ट्रिपलीचा, कधीचा आहे? 2005. आणि ऑप्शन्स आहेत x square plus 4y plus 2 is equal to 0, plus 2 is equal to 0. B ऑप्शन है x square minus 4y plus 2 is equal to 0. C ऑप्शन है y square minus 4x plus 2 is equal to 0. आणि y square plus 4x plus 2 is equal to 0. हे D. ठीक आहे, हे चार ऑप्शन दिले आहेत, बघून घ्या. काय P B 1,0 त्याचे कोऑर्डिनेट दिले आहे, आणि Q B एनी पॉइंट, to be a point on the locus y square is equal to 8x. the locus of midpoint of PQ चा लोकस काढायचा आहे, PQ च्या मिड चा लोकस काढायचा आहे. म्हणजे एक रफ स्केच करूया. करा सर, करा, म्हणजे आम्हालाही थोडं इझी वाटेल. y square is equal to 8x, 1,0 हा P पॉइंट. Q पॉइंट कशावर आहे सर? हा तर पॅराबोला आहे, y square is equal to 8x, करेक्ट, पॅराबोला. आणि Q पॉइंट या इथे कुठेतरी आहे. सपोज इथे घेतला मी, तर या P आणि Q ला जॉईन केलं, त्याच्या मिड पॉइंटचा लोकस काढा. कारण की इथे घेऊ शकता तुम्ही, इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, त्याला जॉईन करा. तर याच्या मिड पॉइंटचा लोकस फाइंड आउट करायचा. पण होऊ शकते ते स्ट्रेट लाईन नाही येणार, तो पण पॅराबोला दिसेल. ते बघा, हे सगळे पॅराबोला आहे, म्हणजे तोही येणारा काय आहे, पॅराबोलाच राहील. असा काहीतरी पॅराबोला किंवा असा राहू शकतो. ठीक आहे, पॅराबोलाच येणार आहे. हे याच्यावरून मला ऑप्शन्स वरून कळलं. स्ट्रेट लाईन तर नाही. तर या मिड पॉइंटचा लोकस आपण याच्यावरच फोकस करूया, बघूयात काय आहे तिथं. पण मिड पॉइंट याचा PQ चा आहे, तर याला H, K घ्या. कशाला? याला. आणि मी याला M नाव देतो, H, K मिड पॉइंट.
म्हणून m दिलं. ठीक आहे. लेट m h, k बी अ मिड पॉइंट ऑफ PQ. PQ चा मिड पॉइंट आहे. ठीक आहे. आता काय करणार सर? Q अननोन आहे, h, k अननोन आहे, P चेच कोऑर्डिनेट दिले 1,0. आता डिफिकल्ट आहे सर. मी म्हटलंच होतं तुम्हाला थोडं डिफिकल्ट आहे. काय करायचं आता सांगा सर. आता खरी परीक्षा आहे की 2 अननोन आहे. तुम्हाला आठवतंय ना मित्रांनो, आपण याच्या आधी एक न्यूमेरिकल केलं होतं. त्याच्यात सेंट्रोइडचे अननोन होते आणि सी चे पण अननोन होते. h, k घेतला होता, त्याच्यावरून सेंट्रोइड काढला होता आणि तो पुट केला होता त्या लाईनवर. सेम टाईपचं न्यूमेरिकल, सेम टाईपचं. कसं काय? हा जर मिड पॉइंट आहे याचा, सपोज जर याचा x कोऑर्डिनेट xच आहे, तर x + 1/2 = h होईल. करेक्ट? हो सर, करेक्ट. मी एकाच पॉइंटला सध्या xच कोऑर्डिनेट घेतला, y नाही घेतला. हो सर, हेच x + 1 तर याचा प्लस याचा कोऑर्डिनेट x1 + x2/2 = h. x काय होईल? 2h - 1 होईल सर. अच्छा. आणि k काय होईल? y + 0/2 k. तर y होऊन जाईल कोऑर्डिनेट सर y = 2k होऊन जाईल सर. हे येईल सर x, y कोऑर्डिनेट. जसं सेंट्रोइडचं काढलं होतं, सेंट्रोइडचं काम नव्हतं तिथे h, k नव्हता, पण इन द फॉर्म ऑफ h, k काढला. तसेच याचे कोऑर्डिनेट q चे इन द फॉर्म ऑफ h, k काढले. त्या लाईनवर पुट करून द्या. कोणत्या सॉरी लाईन नाहीये, पॅराबोला दिला, पॅराबोलावर पुट करून द्या. y² = 8x दिलाय, तर y ची व्हॅल्यू 2k चा होल स्क्वेअर आहे, 8 × 2h - 1 काय आलं? 4k² = 16h - 8. 4 ने थ्रू आउट डिवाइड करा, 4h - 2. हे होऊन जाईल k² - 4h + 2 = 0. जनरलाइज करा. y², k ला रिप्लेस करायचं y मध्ये, h ला करायचं x मध्ये. इसका आंसर है y² - 4x + ऑप्शन सी. किती सिंपल होतं. डिफिकल्ट आपण किती शॉर्टकट मध्ये सिंपल यांनी केलं. ठीक आहे. हे आन्सर आहे. काय करायचं? असे अननोन असले की ज्याचा लोकस पाहिजे त्याला h, k घ्यायचं, हे महत्वाचं आहे. आणि दुसरा इन द फॉर्म ऑफ h, k घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याच्यावर पुट करून द्यायचं इक्वेशन लोकस म्हणून मिड पॉइंट. क्लिअर? लास्ट न्यूमेरिकल आहे तसं या टॉपिकचं, लोकसचं 9th नंबरचं. The locus of the midpoint of the portion intercepted between the axes of the variable line दिली है
x cos alpha plus y sin alpha, x cos alpha plus y sin alpha is equal to t small. Here t is constant. ठीक है, t constant है, t is equal to constant. हे दोनदा विचारलेला क्वेश्चन आहे यूपीसी 2000 मध्ये आणि EIEEE 2002 EIEEE 2000 दोनदा विचारला आहे. महत्वाचा क्वेश्चन. ऑप्शन्स आहेत x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 4p स्क्वेअर. बी ऑप्शन है 1 upon x square plus 1 upon y square, 1 upon x square plus 1 upon y square, 4 upon p square. सी ऑप्शन है x square plus y square is equal to 4 upon p square. and डी ऑप्शन है 1 upon x square plus 1 upon y square is equal to 2 upon p square. चला याला सॉल्व करू. क्वेश्चन दिलाय द लोकस ऑफ मिड पॉइंट. हे मिड पॉइंट वगैरे शब्द दिले असतात ते फार महत्वाचे असतात ना. लोकस ऑफ मिड पॉइंट ऑफ द पोर्शन इंटरसेप्टेड बिटवीन द एक्सेस ऑफ व्हेरिएबल लाईन. ठीक आहे, आपण एक रफ स्केच सर्वात महत्वाचं. मला रफ स्केचनी फार लवकर कळतं. ठीक आहे, असं तुम्ही पण रफ स्केचनीच करत जा म्हणजे लवकरच इझी लक्षात येईल. द लोकस ऑफ मिड पॉइंट ऑफ द पोर्शन ऑफ इंटरसेप्टेड बाय एक्सेस ऑफ द व्हेरिएबल लाईन. एक व्हेरिएबल लाईन आहे. मला माहिती कोणत्या क्वाड्रंट मध्ये मी दिली नाहीये, मी पॉझिटिव्ह म्हणून घेतली म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ही लाईन आहे. ही आहे तुमची x cos अल्फा प्लस y sin अल्फा इज इक्वल टू 2. ठीक है, बिटवीन द एक्सेस पोर्शन इंटरसेप्टेड. अच्छा, हा पोर्शन म्हणून पोर्शन इंटरसेप्टेड बिटवीन द एक्सेस हे कळलं पाहिजे. हा पोर्शन इंटरसेप्टेड बिटवीन द एक्सेस, पोर्शन इंटरसेप्टेड बिटवीन द एक्सेस ऑफ द व्हेरिएबल लाईन. ही व्हेरिएबल लाईन याचा मिड पॉइंटचा लोकस काढा. याचा मिड पॉइंटचा लोकस लगेच लिहिलं एम एच कॉमा के. मिड पॉइंट का लोकस. ठीक है, तो लोकस ऑफ द मिड पॉइंट ऑफ पोर्शन इंटरसेप्टेड बिटवीन एक्सेस व्हेरिएबल लाईन. ठीक, चला काढूया. काय करायचं, मला माहिती की ही जर व्हेरिएबल लाईन आहे तर इथे ना y कोऑर्डिनेट 0 असतो. काय असतो? y कोऑर्डिनेट 0 x ऍक्सिस वर आणि y ऍक्सिस वर x कोऑर्डिनेट 0 असतो. बस या लाईन मध्ये पुट करून दिलं. या लाईन मध्ये पुट करून दिलं काय y इज इक्वल टू 0. हा पोर्शन 0 म्हणजे मला मिळाला x cos अल्फा इज इक्वल टू p. y इथे 0 असतो y कोऑर्डिनेट म्हणजे x cos अल्फा इज इक्वल टू p. तर x इज इक्वल टू मिळालं p अपॉन cos अल्फा. हा असेल इथे काय याचा कोऑर्डिनेट x ऍक्सिस, y पोर्शन 0. सिमिलरली y ऍक्सिस वर x कोऑर्डिनेट 0, x 0 तो हे 0. y sin अल्फा इज इक्वल टू p. तर y इज इक्वल टू p अपॉन sin अल्फा. हे मिळालं. अच्छा, हे जर कळलं असेल, तर सोपच आहे. h कॉमा k काय आहे? मिड पॉइंट आहे म्हणजे h इज इक्वल टू काय मिळेल 0 प्लस 20 p cos अल्फा, p अपॉन cos अल्फा अपॉन 2. p अपॉन cos अल्फा प्लस 0 अपॉन 2 येते ना मिड पॉइंट. आणि k इज इक्वल टू काय सर p sin अल्फा, p अपॉन sin अल्फा प्लस 0 अपॉन 2. आणि याच्यात काय दिसते? p दिसते पण cos अल्फा sin अल्फा नाही दिसत आहे. मग सोपं आहे सगळं. 2 ला इकडे आणलं 2h आणि p ला डिवाइड करून नाही
नंतर करू ना, ठीक आहे ठीक आहे. 2k इज इक्वल टू p अपॉन साइन अल्फा. बस कॉस अल्फा इकडे आणला इज इक्वल टू p अपॉन 2h अँड साइन अल्फा इकडे आणला तर p अपॉन 2k. का बरं असं केलं सर? कारण की मला अल्फा नको आहे. तो कसा कॅन्सल होईल? cos स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1. स्क्वेअरिंग एन एडी, स्क्वेअरिंग एन एडी. LHS मध्ये LHS, RHS मध्ये RHS. cos स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू p स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर प्लस p स्क्वेअर अपॉन 4k स्क्वेअर. हे तर बंद झालं सर. p स्क्वेअर अपॉन 4a प्लस p स्क्वेअर अपॉन 4a. सर p स्क्वेअर अपॉन 4 p स्क्वेअर अपॉन 4 कॉमन घेऊन घ्या सर. आणि इकडे p स्क्वेअर अपॉन 4 कॉमन घेतला 1 अपॉन a स्क्वेअर प्लस 1 अपॉन a स्क्वेअर. याला इकडे आणलं तर 4 अपॉन p स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन a स्क्वेअर प्लस 1 अपॉन a स्क्वेअर. जनरलाइज करून टाक. x च्या जागेवर x आणि y च्या जागेवर k च्या जागेवर y. तर 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 अपॉन y स्क्वेअर इज इक्वल टू इकडे 4 अपॉन a स्क्वेअर. हा ऑप्शन आहे. ऑप्शन बी 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 अपॉन y स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन a स्क्वेअर. सिंपल. ठीक आहे. फक्त हे लक्षात आलं पाहिजे की पहिलं सुरुवात केलं आपण एक्स ऍक्सिसला y कोऑर्डिनेट 0 असते तर y इज इक्वल टू 0 पुट करायचं. एक्स वाय काय असते, हे एक्स वाय काय असते कोणत्या लाईनमध्ये? हे पॉइंट्स असतात जे सॅटिस्फाय करतात त्या लाईनला. म्हणजे एक्स वाय इन्फानाइट पॉइंट्स असतात ना, तर ते इन्फानाइट पॉइंट्स तेच तर लोकच असतात तसे पाहायला तर. एक्स वाय काय या लाईनला सॅटिस्फाय करणारे सगळे पॉइंट्स. ठीक आहे. हाही एक पॉइंट आहे जो सॅटिस्फाय करत आहे. बघून घे करत आहे ना, हा पॉइंट सॅटिस्फाय करत आहे ना. एक्सच्या जागेवर p cos अल्फा लिहिला, cos अल्फा कॅन्सल, p मिळेल आणि इथे 0 मिळेल. p इज इक्वल टू b. झालं सॅटिस्फाय आहे ना. सॅटिस्फाय करणारे पॉइंट आहे. तो कसे काढतात तर इथे 0 करायचा तर x इज इक्वल टू मिळून जाते. याला 0 करायचं तर y इज इक्वल टू मिळून जाते y कोऑर्डिनेट y ऍक्सिसला. ठीक आहे. तर हा पोर्शन इथे कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. तर शिफ्ट ऑफ ओरिजिन पण त्यातले 2-3च न्यूमेरिकल्स आहेत, ते मला घ्यायचे होते. आता वेळ भरपूर झाला आजच्या क्लासचा, त्याच्यामुळे आपण हे उद्याला बघूया, म्हणजे नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. आणि स्लोप, इक्वेशन ऑफ लाईन हाही पोर्शन आहे तर तोही स्टार्ट होऊन जाईल त्यासोबत शिफ्ट ऑफ ओरिजिन सोबत. क्लिअर. इथे थांबूया आपण आणि आपण याच्या पुढचा पोर्शन शिफ्ट ऑफ ओरिजिन नेक्स्ट क्लासमध्ये चालू करूया. ठीक आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं. ठीक. तर थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.